येस. भाग्यश्री प्लीज. हा हा एकात्मिक ज्ञात मानवी इतिहासात या प्रकारचा अभ्यासक्रम यापूर्वी कधीही उपलब्ध नव्हता. याचा अर्थ असा नाही की आत्मज्ञान प्राप्तीचे कोणतेही मार्ग उपलब्ध नव्हते. ते उपलब्ध होते आणि अजूनही हजारो आहेत. खरं तर मानवजातीची संपूर्ण क्षमता जागृत करण्यासाठी यापेक्षा सर्वोत्कृष्ट संधी कधीच मिळाली नाही. लाखो लोक, शेकडो गट आणि शेकडो आत्मज्ञानी गुरु पृथ्वीला एका नव्या युगात मार्गदर्शन करत आहेत. पृथ्वीवरील स्वर्गयुगात आध्यात्मिक क्रियाकलापांच्या या रचनेमुळेच हा अभ्यासक्रम शक्य होतो. यापूर्वी साधकाला अशा आत्मज्ञानी आत्म्याचे मार्गदर्शन घ्यावे लागत होते, ज्याला तो ओळखू शकतो. अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग खूप गूढ होता, खूप गोंधळलेला होता. ज्याने हा प्रवास यापूर्वी केला होता आणि ज्याला हा मार्ग माहीत होता, त्यांची मदत घ्यावी लागत होती. गेल्या 50 वर्षांच्या आध्यात्मिक पुनर्जन्मामुळे या पृथ्वीतलावर प्रत्येकाला नवी ऊर्जा आणि नवी जाणीव झाली आहे. पहिले संशोधक नेहमीच पायवाट तयार करतात, जेणेकरून अनुयायांना पुढे जाणे सोपे होते. आध्यात्मिक चळवळींच्या या संशोधकांनी हा अभ्यासक्रम आणि अशा अनेक मार्गांच्या शक्यतेचा मार्ग मोकळा केला आहे. ओके. सो ह्या एकात्मिक ह्या सदरामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की दिस इज नॉट द ओनली वे की ज्याच्याने आपण आत्मसाक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन मिळवू शकतो. आपल्याकडे अनेक देवता आहेत, आपल्याकडे अनेक गुरु आहेत, आपल्याकडे कायमच डायव्हर्सिफिकेशन आहे प्रत्येक गोष्टीचं, आपल्याकडे विविधता भरपूर आहे. तशीच आत्मज्ञान कसं मिळवायचं, सेल्फ रिअलायझेशन कसं मिळवायचं, ह्यासाठी पण अनेक टेक्निक्स उपलब्ध आहेत. आपल्याकडे अनेक शाळा आहेत, अनेक शाळांमध्ये अनेक टीचर आहेत. ही नाही तर ती, तो नाही तर तो, असं करून आपल्याला अनेक पर्याय नेहमीच उपलब्ध आहेत. तर अगदीच त्याप्रमाणे आत्मज्ञानासाठी सुद्धा पर्याय होते. पण त्याच्यामध्ये जे सांगितलंय ना की हे जे पर्याय होते हे थोडेसे कुणीतरी एक मदत पाहिजे किंवा त्याच्याबरोबर म्हणजे म्हणतो ना की जसं की आता पूर्वी असं व्हायचं की कुठेतरी एखाद्या गुहेमध्ये जाऊन एखाद्या गुरूंबरोबर बसून तुम्ही तो अभ्यास करायचा, ते सगळं ज्ञान प्राप्त करायचं. तर आपल्याला असं सांगितलं की पृथ्वीवर असे अनेक वेगवेगळे गुरु होऊन गेलेत. तर असं काही नाहीये की आपल्याला काही असे टेक्निक्स अवेलेबल नव्हते. पण हा जो अभ्यासक्रम आहे, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम नव्हता जो तुम्हाला सेल्फ रिअलायझेशनकडे घेऊन जाईल. असं त्यांनी ह्याच्यात सांगितलं की युनिफाईड हा एक कोर्स आहे की ज्याच्याप्रमाणे जर तुम्ही बदल करत गेला तर तुम्ही सेल्फ रिअलायझेशन मिळवू शकता. जिथं आहात तिथं, संसारात ज्या ठिकाणी आहात तिथं. तर तिथं जाऊन तुम्हाला एका अशा स्पेशल टेक्निकची, एका एका कुठल्या तरी अशा गुरूंची किंवा कुठेतरी आपलं घरदार सोडून जाण्याची गरज नाहीये. तर आपण हे सगळं आपल्या घरात, आपल्या संसाराला सांभाळत हे करू शकतो. जिथं आपल्याला समजत जाईल की आपल्या आतल्या शक्ती कशा आहेत आणि आपण त्या आपल्या स्वरूपाला भेटत जाऊ. तर ह्याबद्दल हे सांगितलं की यापूर्वी साधकाला अशा आत्मज्ञानी आत्म्याचे मार्गदर्शन घ्यावे लागत होते, ज्याला तो ओळखू शकतो. अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग खूप गूढ होता आणि खूप गोंधळलेला होता. ज्याने हा प्रवास यापूर्वी केला, ज्याला मार्ग माहीत आहे, त्यांची मदत घ्यावी लागत होती. तर कुणीतरी त्या वाटेवरून ऑलरेडी पायवाट केलीये, तिथूनच आपल्याला जावं लागायचं आणि त्या पद्धतीनेच आपल्याला काम करावं लागायचं की जे आपल्याला गुरु सांगतायत, जे कुठले असतील, की हे अशा पद्धतीनेच केलं पाहिजे. तर हे नियम होते, बऱ्याचशा गोष्टी होत्या किंवा ते एकच पद्धत त्याला फॉलो करायला लागायची. पण हा अभ्यासक्रम तसा नाहीये. हा अभ्यासक्रम असा आहे की तुम्ही तुमच्या आतमध्ये जाऊन बघून की काय आहे, कुठलं मला काय बदलायचंय किंवा काय जे सांगितले टेक्निक्स त्याप्रमाणे बसल्या ठिकाणी कुणाची मदत न घेता आपण हे बदल आपल्यामध्ये करू शकतो. आणि इथे एक वाक्य आहे, लाखो लोक, शेकडो गट आणि शेकडो आत्मज्ञानी गुरु पृथ्वीला आता एका नव्या युगामध्ये मार्गदर्शन करत आहेत. आपण जे ऐकतो ना, युग परिवर्तन किंवा हे होत आहेत, बदल होत आहेत, हे जे काही होत आहेत, हे पृथ्वीवर स्वर्ग आणण्याच्या युगामध्ये, जे आपण अनेकदा असे व्हिडिओज पण ऐकले असतील की सतयुग येते किंवा जे असे व्हिडिओज वगैरे. तर हे असं आहे की जे काही आहे ते आपणच तयार करणार आहे. कारण आपण सहनिर्माते आहोत. आपल्यामध्ये बदल केला की आपलं वातावरण घरातलं आणि मग पुढे जाऊन आपला देश आणि मग पृथ्वी, या सगळ्यांमध्ये तो बदल घडत जाईल. तर इथं त्याबद्दल सांगितलं की असे अनेक गुरु ह्या वेळेला आत्ता आपल्यासोबत आहेत आणि म्हणून आपण आज युनिफाईड वाचतोय, कारण ती वेळ खरोखर आलेली आहे. तर ह्यामध्ये ही एक गोष्ट सांगितली आहे. आणि हा,
पुढे या अभ्यासक्रमाचे वेगळेपण पासून वाच. या अभ्यासक्रमाचे वेगळेपण म्हणजे हा साधकांसाठी मैलाचा दगड ठरतो. गुरुच्या ऐवजी तुमचा स्वतःचाच एक मार्गदर्शक असतो. हा कोर्स अगदी पद्धतशीरपणे तुम्हाला तुमचा स्वतःचा शिक्षक राहण्यास शिकवतो. या अभ्यासक्रमातील व्याख्याने मुख्यतः तुमच्या स्वतःकडून येतात. सर्व उत्तरे आणि संपूर्ण आत्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत तुमच्या आतच आहे. हा, एक मिनिट. या अभ्यास आता इथं लक्ष द्या की इथं आपण आता जे बोललो होतो की कुठल्याही गुरुच्या ऐवजी तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक ठरता. आपल्याला बघा, जर आपण कुणाची दीक्षा घेतली असेल कुठल्याही गोष्टीसाठी, नामस्मरण असेल किंवा काही साधना करायची, तर आपल्याला एक देणं असतं आपल्या गुरूंना, राईट? आपण जर ते पूर्ण नाही केली साधना तर आपल्या गुरूंना त्रास होतो, असं आपण नेहमी ऐकतो. पण हे असं आहे की इथं तुम्ही स्वतःचेच मार्गदर्शक बनताय. आणि जेव्हा आपण म्हणतो ना सेल्फ स्टडी, सेल्फ अनालिसिस, सेल्फ रिअलायझेशन, हा माझा प्रवास आहे माझ्या आतला. आणि जेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीने ह्याच्यात जसं सांगितलंय तसे आपण आपले गड बनतो ना, तो अभ्यास एकदम पक्का होतो. कारण तिथं मग करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि म्हणतो ना की आपण जो अभ्यास करतो आपल्याला शिक्षक शिकवतात, पण जेव्हा आपण नंतर पुन्हा तुम्ही जाऊन हे जेव्हा वाचाल, आता मी हे सांगते, पण जेव्हा तुम्ही स्वतःनी पुन्हा एकदा एक स्वतःचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला अजून काही गोष्टी समजतील. तर असं आहे की जेव्हा समोरून आपले गुरु आपल्याला सांगतात की तू ही साधना कर, तू या पद्धतीने कर, पण जेव्हा आपण स्वतःची साधना करतो, जे आपण रोजच्या 9:30च्या सेशनमध्ये बोलायचो की आपण इथं भेटतोय खरं आणि करतोय, पण तुमची तुमची साधना स्वतःची वेगळी सुरू असू द्या, कारण ती तुमची महत्वाची साधना आहे. इथं मी तुम्हाला फक्त एक गाईड की तुम्हाला सांगते हे करा ते करा, पण ती जी आतून येणारी प्रेरणा आहे किंवा करावंसं वाटणं आहे, नामस्मरणाची माळ जरी हातात घेतली, काही जरी केलं, तर ते आतून आलं पाहिजे. करेक्ट आहे? कुणीतरी आई मागे छडी लावून बसली, चल आज हे कर, पूजा कर, हे कर, किंवा आपण कुणाच्या तरी मागे लावले, आज पूजा करून घ्या देवाची किंवा हे नाही, जोपर्यंत ते आतून येत नाही ना, तर त्या देवापर्यंत पण तो भाव जात नाही. तर सेम इथं सांगितलंय की हा कोर्स तुम्हाला तुमचाच मार्गदर्शक, तुमच्याच हातात कंदील आहे, तो दिवा तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तो रस्ता शोधत फिरत आहात. आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या ध्यानादरम्यान पण अनेकदा सांगायचो माझ्या घरी हा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे हे, माझं हे तसं होतंय, असं होतंय, हे सगळं तुम्हाला इथे समजेल की कसं सॉल्व्ह करायचे आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम. तर सर्व उत्तरे आणि संपूर्ण आत्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत तुमच्या आतच आहे. हे वाक्य बघा. ठीक आहे? आणि हे जर बाबाजी सांगत असतील, जसं मी म्हणलं की आपण कोरी पाठ घेऊन बसणार आहेत या कोर्सला, तर आता हे सगळं काढून टाकायचं पूर्वीचं. मला कुणीतरी सांगितलेलं, नाही नाही तुला इथे जायची गरज आहे, ह्याची मदत घ्यायची गरज आहे, हे तुला केलं पाहिजे, हे सगळं काढायचंय. आणि आता आपण पहिल्यांदाच कोरी पाटी घेऊन की सगळं आता ऐकतोय, कुठलंही मनात पूर्वीचे विचार न ठेवता, भलेही आता आपल्याला हे काही गोष्टी पटो न पटो, पण आपण हे ऐकतोय ना, बाबाजी सांगतात काहीतरी आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे असं सांगितलंय की हा कोर्स अगदी पद्धतशीरपणे तुम्हाला तुमचा स्वतःचा शिक्षक होण्यासाठी स्वतःच्या संपर्कात राहण्यास शिकवतो. आणि ती व्याख्याने मुख्यतः तुमच्या स्वतःकडून येतात. ठीक आहे? हा, नेक्स्ट. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नाही. आत्मसाक्षात्कार आणि जीवनावर प्रभुत्व मिळवण्याची इच्छा असणारा कोणीही व्यक्ती हा अभ्यासक्रम सहज पूर्ण करू शकतो. काही परिश्रम आणि चिकाटी नक्कीच मदत करेल, परंतु यासाठी लागणाऱ्या दैनंदिन गरजा कमी आहेत. प्रत्येक आठवड्यात वाचण्यासाठी 5 पेक्षा कमी पृष्ठे आहेत, पण ही काहीच पृष्ठे वाचली पाहिजेत, पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत आणि स्पष्टपणे समजून घेतली पाहिजेत. यासाठी दररोज फक्त 1 किंवा 2 वेळा 15 मिनिटांचा कालावधी बाजूला काढणं आवश्यक आहे. बाकी सर्व काही तुमच्या सामान्य जीवनातील क्रियाकलापांमध्ये बसते. जीवनशैलीत कोणत्याही बदलाची गरज किंवा अपेक्षा नाही. जर तुम्ही साध्या आध्यात्मिक मार्गावर असाल, तर तुमच्या अभ्यास पद्धती बदलू नका. तुमचे ध्यान, तुमची मुद्रा, तुमचे मंत्र, तुमची प्रार्थना, तुमचे समारंभ किंवा तुम्ही जे काही करत आहात ते सुरू ठेवा. हा अभ्यासक्रम त्याला पूरक ठरेल आणि त्याला नव्या अर्थाचा आयामही देईल. फक्त एक महत्त्वाची सूचना आहे, कोणत्याही मनोरंजक औषधांचा वापर टाळा. जरी ही औषधे तुमच्या आकलनाच्या काही पैलूंना तीक्ष्ण करत असतील, परंतु ते इतर पैलू कमकुवत करतात. या अभ्यासक्रमातून तुम्हाला हवे असलेले परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण संवेदना असणं आवश्यक आहे. स्वच्छ, नैसर्गिक मज्जासंस्था राखण्याचं महत्त्व जास्त सांगता येत नाही. तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय तुमच्या मज्जासंस्थेमध्ये कोणत्याही औषधाने बदल करू नका.
हा, मग आता इथे एक गोष्ट सांगितली आपल्याला, की ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कुठल्याही विशेष तुम्हाला पास झालं पाहिजे किंवा कुठली पात्रता की मला हे समजलंच पाहिजे. जसं मी म्हणलं, की जी लोक ध्यान करत नाहीयेत पण युनिफाईडला जॉईन होतील, त्यांच्यासाठी सुद्धा हा अभ्यासक्रम तितकाच विशेष असणार आहे, मदत करणारा असणार आहे. आणि कुठलाही व्यक्ती ज्याला इच्छा आहे की माझ्या आयुष्यात मला बदल घडवून आणायचा आहे, ज्याला इच्छा आहे की कधीतरी त्याच्या आयुष्यात प्रश्न पडला असेल की मी कोण आहे, मी इथं का आलोय, माझे पर्पज काय आहे, ह्याच्यासाठी असणारा कुठलाही व्यक्ती याच्यामध्ये येऊ शकतो. फक्त काय पाहिजे, परिश्रम म्हणजे काय, स्वतःवर काम करायची तयारी. परिश्रम म्हणजे कुठलंही शारीरिक काम नाही. आणि चिकाटी म्हणजे न हारता, गिवअप न करता, होत नाहीयेत गोष्टी तरी पण मी प्रयत्न करेन. जसं आपण इतके ध्यानाची लोक काय इथं ध्यान करतो, ह्याचा अर्थ कुणाच्या आयुष्यात सगळं अगदीच सुंदर सहज होतं असं नाहीये. सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत होते, जात होते, पण तरीही आपण चिकाटीने इथंपर्यंत आलोय. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणले की स्वतःचं अभिनंदन करा, की ही चिकाटी आपण ठेवली आणि हेच आपल्याला बाबाजी सांगतायत. म्हणून मी म्हणलं ना, की ध्यानाचा ग्रुप पण बाबाजींनी केला. त्यांनी सगळ्यांचं चेक केलं की तुम्ही त्या परीक्षेत डळमळता का, तुम्ही ध्यान सोडता का, तुम्ही विश्वास सोडता का. आणि जसं मी अनेकदा सांगितलं की ध्यान करायच्या आधी आपलं आयुष्य कसं होतं हे बघा, म्हणजे आपल्याला समजेल आपली प्रगती आहे का नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की काही त्याच्या दैनंदिन गरजा कमीत, म्हणजे सांगायचं की सांसारिक एखादी गृहिणी असेल, सांसारिक बाई असेल, पुरुष असतील ज्यांना घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या, हे सगळं करत असताना तेही अगदी सहजपणे करू शकतात. त्याच्यासाठी एक्स्ट्रा टाइम तुम्हाला खूप तासन तास ध्यान धारणा हे करायची गरज नाहीये. प्रत्येक आठवड्यामध्ये वाचण्यापेक्षा 5 पेक्षा कमी पृष्ठ आहेत. आपल्या युनिफाईडचा जो एक एक धडा आहे ना, 3-4 पानांचा आहे फक्त. कारण बाबाजींना माहित होतं पुढे जाऊन अशी परिस्थिती येईल की लोकांजवळ टाइमच नसणार आहे. लोक नुसती पळणार आहेत सर्कस सारखी. आणि कारण पैसा तर कमवायचा आहे, घर चालवायचंय, त्यामुळे ह्या सगळ्यांची एक काळजी घेऊन हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. उगाचच 300-400 पानांचं काहीतरी बनवून मग ते लोकांना कसं करावं, काय करावं, हा सगळा विचार करण्यामध्ये त्यांचा वेळ जाण्यापेक्षा, किंवा ती साधना जमत नसेल तर किमान ह्या पुस्तकाच्या कोर्स प्रमाणे जर आपण गेलो तर कमी वेळामध्ये सुद्धा आपण खूप बदल आपल्या आयुष्यात घडवून आणू शकतो. आणि आपल्याला ते बदल झाले की आपलं आयुष्य बदललेलं सुद्धा दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला ही पानं पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत आणि स्पष्टपणे नीट समजून घेतली पाहिजेत. एकदा ती इथं फिट झाली ना, मग आपण आयुष्यात कधीच विसरत नाही. तर त्यामुळे केवळ एकदा किंवा दोनदा 15-15 मिनिटं तुम्ही ह्या प्रॅक्टिसला देऊ शकता. बाकी तुम्ही तुमचं जे नॉर्मल काम आहे, समारंभ जाणं, हे ते सगळं करू शकता. हा. हा अभ्यासक्रम साधारण 6 महिन्यात पूर्ण करावा लागतो. प्रत्येक धडा हा 1 आठवडाभर चालतो. तो कालावधी कमी करू नका. उलट पक्षी धड्यासाठी काही अतिरिक्त दिवस उपयुक्त ठरतील असे तुम्हाला वाटत असल्यास हा अतिरिक्त वेळ घ्या. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात पुष्कळ वेळ आहे. फक्त प्रत्येक पावलावर परिश्रमपूर्वक, सहज आणि आत्मविश्वासाने पुढे जा. सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासक्रम संपवण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. हा लहान मार्गदर्शनपर धडा वाचण्याचा आग्रह आकर्षित करेल. जणू जणू काही तसा अनुभव केवळ वाचूनच प्राप्त होईल. पण तसं होणार नाही. हा अभ्यासक्रम केवळ वाचून तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार नाही. खरं तर नुसतं वाचन करून आत्मसाक्षात्कार होईल असे काही नाही. त्यामुळे या मार्गदर्शक सूचनांमध्ये लिहिलेले वास्तविक ज्ञान अत्यल्प आहे. जास्तीत जास्त ज्ञान तुमच्या स्वतःच्या अनुभवातून येते. त्यामुळे एका वेळी एक मागेच धडा शिकायला घ्या. हा, एक मिनिट. आता इथं एक माझी फक्त सूचना राहील की हे करत असताना त्यांनी बाबाजींनी मनोरंजक औषधांचा वापर म्हटलेला आहे, म्हणजेच की ड्रग्स वगैरे किंवा अल्कोहोल हे सगळं. कारण आपली जी नर्वस सिस्टम आहे ती चांगली असणं गरजेचं आहे. फक्त केवळ डॉक्टरांनी लिहिलेल्या काही गोष्टी असतील, ती औषधं जी असतील ती आपण घेत राहावीत. म्हणजे त्यांच्यासाठी जे लोक त्या त्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्या अभ्यासक्रमामध्ये 6 महिने आपल्याला सांगितलेत बाबाजींनी की एक धडा तुमचा आठवडाभर चालतो. कमी करू नका, उलट वाढवा जर पाहिजे असेल तर. कारण इथे एक खूप महत्वाचं वाक्य आहे बघा. हा युनिफाईड कोर्स सुरू करायच्या आधी हे लक्षात ठेवा की हे केवळ वाचन म्हणजे आपण ते झालो असं नाहीये. म्हणून 6 महिने हे केवळ आपण असं वाचलो, चला पटपट पटपट वाचलं, आता झालं आपलं, असं नाहीये. त्यांनी सांगितलं की तुम्हाला वाचून आत्मसाक्षात्कार नाही मिळणार आहे. आत्मसाक्षात्कार जेव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही ह्या सूचना ज्या दिलेल्या आहेत ना, त्या तुमच्या आयुष्यामध्ये उतरवायला सुरू कराल आणि मग त्याचे अनुभव यायला लागतील. तर हे विशेष आहे. हा, हे अगदी आपल्या सगळं, कारण मला आठवतंय मी जेव्हा हे ऐकलं होतं ना, तेव्हा मलाही ते समजलं होतं. मला असं वाटलं की हे पुस्तक वाचायचं आणि आपल्याला असं काहीतरी मिळेल त्याच्यातून, आणि आपण नाही. ते पुस्तक वाचायचं,
ते ज्ञान घ्यायचं आणि आपल्यावर ते आपण प्रॅक्टिकली अप्लाय करायचं. तर हे नुसतं केवळ वाचून आपल्याला ज्ञान नाही येणार आहे किंवा तो भाव नाही जागृत होणार आहे. त्यासाठी आपण एक धडा आठवडाभर चालवणार आहे. तर हे असं आहे की आपण आठवडाभर त्या गोष्टी फॉलो करणार आहेत. ठीक आहे. हा. जास्तीत जास्त ज्ञान तुमच्या स्वतःच्या अनुभवातून येते. त्यामुळे एका वेळी एक धडा शिकायला घ्या. जोपर्यंत तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत पुढे काय येईल याकडे लक्ष देऊ नका. वेळेआधी मजकूर वाचू नये ही विनंती काही जिज्ञासू मनांना फार कठीण जाईल. या कारणास्तव काय अपेक्षा करावी याची थोडक्यात एक रूपरेषा येथे देत आहे. या अभ्यासक्रमाचे 3 विभाग आहेत. प्रत्येक विभाग 7 आठवडे चालतो. प्रत्येक विभागानंतर 1 आठवड्याचा पुनरावलोकन धडा आहे. पहिला विभाग हा तुमच्या एक उच्च मिनिट. आत्म्याशी भाग्यश्री, एक मिनिट, किती राहिले बघू, हा कारण लेट व्हायला नको सगळ्यांना. तर हरकत नाहीये, आपण पहिल्या विभागामध्ये काय दिले इथून आपण उद्या घेऊ. ठीक आहे. आणि हे जे त्यांनी दिलेलं आहे ना बाबाजींनी, की 6, हे जे सगळं विभागांचं जे वर्गीकरण जे केलंय ना, त्याच्यासाठी मी एक चार्ट तयार करेन, म्हणजे सगळ्यांना हे इझिली समजेल. आता आपल्याला इथपर्यंत सगळ्यांना समजलं की हा असा अभ्यासक्रम आहे की जो आपल्याला पटपट संपवायचा नाहीये. तर आपलं ध्यान पण घ्यायचं आठवड्यामध्ये काही, आणि काही हे वेळ आपण बाबाजींचे युनिफाईड जे आहे ते पण 3-4 दिवस, एखाद्या दिवस रेकी सुद्धा घ्यायची, ध्यान सुद्धा घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपण करायचं, कारण एकदा एक धडा झाला की त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता, सकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता. तर ही आपल्याला एक मुभा आहे आणि एक चांगला एक पर्याय दिलाय. फक्त एवढंच आहे की पुढे पुढे जाऊन वाचू नका. म्हणजे आता तसंही पुस्तक आपल्याकडे फिजिकल कॉपी नाहीये, पण मी पीडीएफ देणार आहे. तर लगेच पुढच्या धड्यात काय आहे, पुढच्या धड्यात काय आहे, ही उत्सुकता असते. पण तसं करू नका, असं बाबाजी सांगतायत की थोडं हळूहळू करा. म्हणजे एक चालू आहे ना, त्याच्यावर फोकस करा. आता मला पुढच्या आठवड्यात काय शिकायला मिळणार आहे, असं होतं ना आपल्याला क्युरियोसिटी. तर तो एक नियम मी अगदी कटाक्षाने पाळला होता माझ्या वेळी, जेव्हा हे वाचलं होतं की ठीक आहे आपण नाही वाचायचं. इच्छा होत होती की पुढच्या धड्यात काय बघावं, पण मी म्हणलं की नाही, जे सांगितलं ना बाबांनी, विश्वास ठेवायचा बाबाजींच्या बोलण्यावर. आणि पुढचा धडा मी उघडला नाही अजिबात. आणि जसे जसे ते येत गेले धडे, तर खरं सांगते तो एक आनंदच वेगळा होता, कारण प्रत्येक धड्यामध्ये काहीतरी वेगळं ऐकायला मिळत होतं. ठीक आहे. तर आपण ह्याच नोटवर आपलं आजचं सत्र संपूया आणि आपण उद्यापासून हे पहिला विभाग जो आहे तिथून सुरुवात करूया. ठीक आहे. मग आपला एवढा भाग झाल्यानंतर आपलं पहिलं जे इंट्रोडक्शन आहे ते संपतं, आणि मग आपण जर समजा फार घाई होत असेल किंवा खूपच हे होत असेल, तर आपण भाग 1 परवा दिवशी सुद्धा घेऊ शकतो. पण बहुतेक मला असं वाटतं उद्या पहिला चॅप्टर आपला संपून जाईल. ठीक आहे. तर भेटू आपण सगळे उद्याच्या सत्रामध्ये. तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू भाग्यश्री. थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू. शुभरात्री सगळ्यांना.